बारामती लोकसभेतील विजय शिवतारे यांचं बंड जवळपास थंडच झालंय अशीच काहीशी परिस्थिती आहे। परंतु तरीही विजय शिवतारे त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी आज चर्चा करणार आहेत आणि याच ठिकाणी काही वेळामध्ये बैठक सुरू होणार आहे। काही पदाधिकारी आता इथं आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। काय आज सल्ला तुमचा घेणार आहेत बापू? काय सांगणार आहे तुम्ही त्यांना? लढायला पाहिजे की थांबायला पाहिजे? आता बापू सीएम डीसीएमशी बोलणे करून आले आहेत, आम्हाला त्यांनी काय गोपनीयता सांगितलं नाही। आता मीटिंगमध्ये सांगतील काय सर्वांच्या समक्ष। काय तुम्हाला काय वाटतंय, काय सांगितलं असेल, काय निरोप घेऊन आला असेल? कारण काल आम्ही पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले, थोडीशी मवाळ भाषा त्यांची झालेली दिसतीये, त्याच्यातून काय निष्कर्ष काय काढलाय तुम्ही? त्यांनी अजून कुठल्याच कार्यकर्त्याला काही सांगितलेलं नाही, गोपनीयता त्यांनी ती बाळगलेली आहे। आता तुम्ही आलेले आहेत सगळे, तडवडत बैठकीला सुरुवात होईल त्यावेळी सांगतील ते। पण तुमची काय इच्छा असणार आहे, त्यांनी लढावं की थांबावं? आता कसं आहे की हे सर्वच आता समोरासमोरच होणार आहे। आता बाप्पू काय विचारविनिमय घेऊन आलेत ते आता सर्व कार्यकर्त्यांसमोर जो काही विषय होईल, कार्यकर्ते त्यांच्या मागण्या काय असतील ते मांडतील, बाप्पू काय असतील ते सांगतील। आता त्याच्यातून काय तोडगा निघाला आम्ही आज सांगू शकत नाही तुम्हाला। तुमची वैयक्तिक इच्छा काय, लढावं की थांबावं? आता आमची वैयक्तिक इच्छा आहे लढावं म्हणून, वैयक्तिक इच्छा आहे लढावं बापूंनी। तुमचा आग्रह कायम असणार आहे बापूंवरती? राहणार आहे, आग्रह राहणारच। त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतलाच तर काय पुढची भूमिका असणार कार्यकर्त्यांची म्हणून, पदाधिकाऱ्यांची म्हणून? कारण तुम्ही आता जनतेपर्यंत पोहोचलेला होता, तुम्ही प्रचार सुरू पण केलेला होता, आता काय सांगणार मग तुम्ही? काय बापूजी निर्णय घेईल त्याच्यावर पाठीमागे आम्ही सगळे उभे राहणार, त्यांच्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळे राहणार उभे। परंतु आता जर बापूंनी माघार घेतलीच, जवळपास तसंच दिसते की आता त्यांचं बंड जे आहे ते थंडच होणार आहे। जे आता इथं येऊन अजित पवारांनी त्यांना इशारा दिला होता 2019 साली, त्यामुळं पुरंदरचा स्वाभिमानाला धक्का लागला होता, मग आता काय होणार त्यांनी माघार घेतल्यावर? नाही होणार नाही काही, पण त्यांचं तर आपल्याला थोड्या वेळाने मीटिंगमध्ये कळलं त्यांचं सीएम डिसेंबर बोलणं काय झालंय ना, ते मीटिंगमध्ये स्पष्ट होईल, त्याच्यानंतर भूमिका ओपन करू आहोत, त्याच्यानंतरच भूमिका ओपन केली जाणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, बापूंना काही आश्वासन दिलं गेलं असेल या कालच्या 2 दिवसाच्या पूर्वी जी चर्चा झाली त्यात? बापूंना काय आश्वासन दिलं याच्याबद्दल माहिती नाही। बापूंनी लढावं ही आमची मनापासून इच्छा आहे, आणि समजा जर बापूंनी सांगितलं की आपलं लढायचं कॅन्सल झालं तरीही आमची कार्यकर्ता म्हणून तयारी आहे। परंतु आता तुम्ही जनतेत जाऊन प्रचार जो केला, काय उत्तर देणार आता जनतेला तुम्ही, जर त्यांनी माघार घ्यायचं म्हटलं? नेते म्हणून बापू जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बापूंच्या सोबत 100% राहणार। बरोबर, बापूंच्या सोबत राहणार। परंतु आतापर्यंत जो तो मी प्रचार केला गेली 15-20 दिवस, अजित पवारांच्या विरोधात प्रचार केला, आता अजित पवारांचा प्रचार करायला लागू शकतो तुम्हाला, करणार का मग प्रचार तुम्ही? नेत्याची जी भूमिका असेल ती आमची राहणार आहे। म्हणजे अजित पवारांचा तुम्ही प्रचार करणार? काय बाप्पू आता सांगतील त्याच्यावरती। काय म्हटले? बापू जे सांगतील, बापूंनी एक दगडाला शेंदूर लावला आणि हा देव आहे म्हणून सांगितलं तरी बापू सांगतील त्या निर्णयावर आम्ही बापूंच्या सोबत असणार। परंतु आता पुरंदरच्या स्वाभिमानाचं काय मग? एवढं तर त्यांनी आव्हान दिलं होतं अजित पवारांनी, ते येऊन पुरंदरच्या स्वाभिमानाच्याच काही गोष्टी बापूंना आश्वासन दिलं गेलं असेल म्हणून तर बापू हा जो निर्णय घेतील, मग अजून काय निर्णय हे आम्हाला माहिती नाहीये, पण 100% पुरंदरच्या किंवा किंबहुना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या हिशोबाने ज्या गोष्टी हिताच्या असतील तोच निर्णय बापू घेतील याची आम्हाला खात्री आहे। आता ज्यावेळेला ते नमरोजगार मेळावा झाला बारामतीत, त्याच्यानंतर इथं त्यांनी एक कार्यक्रम झाला होता, तिथं त्यांनी सांगितलं की अजित पवारांचा बदला घेण्याची ही वेळ आहे। आता यातनं कसा मग बदला घेतला जाणार माघार घेतल्यावर? नाही, आता गणित असं आहे की बापू जो निर्णय घेतील, बदला घेणं वगैरे हा आता मी एवढा मोठा नाहीये, पण आमचे नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयात आम्ही बापूंच्या सोबत असणार। तुम्ही पण तयारी ठेवली म्हणजे आता माघार घेतलं तर आपलं घड्याळाचा प्रचार करायचा? असं म्हणता येणार नाही, जे आता बापू जे निर्णय घेतील, पुरंदरच्या हिताचं काय ठरलेलं आहे, काय मिळतंय आपल्या पार्ट्यात, नक्की काय पडतंय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी फक्त पुरंदरचा विचार केलेला नव्हता,
6 विधानसभेतले त्यांनी पदाधिकारी कार्यकर्ते बोलले. 5,80,000 मतदारांचा त्यांनी विचार केलेला होता. सर्वांचा विचार करूनच ते करणं, काही ना काहीतरी योग्य त्यांनी केलेलं असणार आहे असं म्हणजे आम्हाला असं वाटतंय. अजून त्यांच्याशी आमची चर्चा झालेली नाही. बापूंवर काय दबाव वगैरे टाकलाय वाटतंय असं त्या 3 नेत्यांनी मिळून, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री? बापू दबावाला घाबरणार नेता नाहीये. माघार कसं काय घेतात? काहीतरी बारामतीची लोकसभेच्या हिताचा काहीतरी निर्णय झाला असेल, विकासाबद्दल निधीचा काहीतरी निर्णय झाला असेल, त्यामुळं त्यांची काहीतरी चर्चा झाली असेल. बापू त्यांनी नाही त्या बैठकीत हिताचा निर्णय झाला असेल. म्हणजे बापू खासदार झाले असते तर ते हित साधलं गेलं नसतं बारामतीचं. साधलं असताना 100% साधलं असताना. तरी पण काहीतरी आहे ना, पुरंदरचं म्हणा, बारामती लोकसभेच्या काहीतरी हिताचा काहीतरी चर्चा झाली असेल ना. घाबरणारा नेता नाही आमचा. घाबरणारा नाही नेता. मग ही वेळ का आली आहे? 15 दिवस तर इतकं म्हणजे अख्खं रान पेटवून दिलं होतं. आता काय रानात काय उगवणार काय आता? बापू जो निर्णय घेतील त्यात आम्ही बापूंच्या सोबत राहणार. म्हणजे प्रचार करणार आता अजित पवारांचा. जे बापूचे निर्णय घेतील त्याच्याबरोबरच राहणार. बापूंनी सांगितलं अजित पवारांचा प्रचार करा. देणार काय काय ठरेल ते अजित पवारांची घोषणाबाजी करणार. आता बैठकीत सगळ्यांचं ठरेल ते ठरेल. तर ही अशी परिस्थिती जी आहे ती या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा झालेली आहे. कारण सगळाच संभ्रम निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, खास करून अजित पवार यांच्यासोबत जी बैठक झाली त्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांचा सूर जो आहे तो या ठिकाणी थोडा मवाळ झालाय. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. तसाच सूर जो आहे तो या ठिकाणी त्यांच्यामध्ये उमटतोय. आग्रह राहणार आहे की बापूंनी या ठिकाणी बारामतीची लोकसभा लढवावी. हा आग्रह आता विजय शिवतारे मनावरती घेणार का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.